तमार वासु एक दी ओळी में आता शुरुआती कुछू कि लातूर रे बंजारा भाई बहन, आप अकेले निकले थे, अब कारवे बनते जा रहे हैं। आप अकेले निकले थे, अब कारवे बनते जा रहे हैं। जिधर उठा के देखो नजर, बंजारे नजर आ रहे हैं, बंजारे नजर आ रहे हैं। बंजारा समाज संपूर्ण देशातील अनेक राज्यामध्ये मोठ्या संख्येने राहत असून भारत देशामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा आणि काही राज्यामध्ये आदिवासी संवर्गात येत। मराठवाडा हैदराबाद स्टेटचा भाग होता। त्या मराठवाड्यामध्ये लातूर येथे मी उभा राहून बोलत आहे। हैदराबाद स्टेट निजाम सरकारचा भाग असलेल्या या मराठवाड्यातील मूळ 5 आणि आताच्या 8 जिल्ह्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी राहतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास बंजारा समाज आहे। मग हैदराबाद सरकारचा भाग असलेल्या तेलंगणामध्ये आदिवासी, आंध्रमध्ये आदिवासी, मग मराठवाड्यामध्ये आदिवासी काय? मराठवाड्याच्या लोकांना आदिवासीचं रिझर्वेशन का नाही असा प्रश्न या मंचावरून मी विचारायला या ठिकाणी आलेलो आहे। एकच बोली भाषा, एकच पेहराव, एकच संस्कृती, एकच खानपान पद्धत, एकच रोटीबोटी व्यवहार आणि स्वतंत्र तांड्यामध्ये राहण्याची बंजाराची परंपरा असताना संपूर्ण देशामध्ये 1 नेशन 1 कॅटेगरीच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी बसचं आरक्षण द्या। 1 नेशन 1 जीएसटी होऊ शकते। 1 नेशन 1 इलेक्शनचा विचार तुम्ही करू शकता। मग 1 नेशन 1 कॅटेगरी का नाही? बंजारा समाजाला संपूर्ण देशामध्ये एसटी बसचं आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करायला आलेलो आहे। मूळ आदिवासीला धक्का न लावता, त्यांच्या आरक्षणाला हात न लावता, त्यांच्या ताटातली वाटी न घेता आमचं आहे तेवढंच आरक्षण एसटी बंजारा, एसटी बी म्हणून तुम्ही आम्हाला द्या। समाजाच्या सर्व लोकांना आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करून लवकरात लवकर न्याय द्या असं सरकारला सांगायला या ठिकाणी मी आलेलो आहे। मूळ आदिवासी जे लोक आहेत त्यांना मी आवाहन करतो की आमच्याशी भांडत बसू नका। आम्ही तुमचे विरोधी नाही, आम्हाला तुमचं आरक्षण नकोय। आम्हाला आहे ते आमचं मूळ आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। आम्ही मूळ आदिवासी होतो, आमच्याजवळ पंजोबाकडे जातीचे प्रमाणपत्र आदिवासी म्हणून आहेत आणि 2 तारखेच्या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर मध्ये जर ओबीसीचं प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळू शकतं तर त्याच गॅझेटियर मध्ये आदिवासी म्हणून बंजारा, लमाण, लंबाडी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। मग त्याच गॅझेटियरचा आधार घेऊन तातडीने बंजाराला एसटी बसचं आरक्षण द्या ही मागणी करायला आम्ही इथे आलेलो आहे। मूळ आदिवासींनी घाबरायचं कारण नाही आणि भांडण करायचं कारण नाही। हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आहोत, आपण मूल निवासी आहोत आणि एवढं समजून सांगून जर तुम्ही मुद्दाम होऊन कोणाच्या सांगण्याहून बंजारा समाजाला अपशब्द वापरत असाल तर लक्षात ठेवा, गाठ बंजाराशी आहे। मुद्दाम होऊन छेडायचं नाही। या बंजारा समाजाला लवकर न्याय दिला नाही तर मुंबईला बंजारा समाज धडकल्याशिवाय राहणार नाही। भावांनो, बहिणींनो, याडियो, दिवाळी मुंबईत साजरी करेल सक कोणी? दिवाळी जाऊन मेरा मागेर सक कोणी? वर्षे दाडेरी कोट दिवाळी बापू तो न मेरा, वर्षे दाडेरी कोट दिवाळी सरकार तो न मेरा।
मेरा मांगेरचं दवाळीन मुंबईन जायचं डफडा वाजेंचाय गीत बोलेंचाय लेंगिलेंचाय सारी मुंबई माई फक्त गोरमाटी आणि गोरमाटी दिसायंचाय हाई विनंती करेन मग तमारकना आयच अपनी छोरियो याडियो बेटियो ये सालेर गोधन पूजन दवाळी मुंबईन करेरचं मुंबईन गोधन पूजन करेरचं कोणी याते ती गोबरले जायचं होतं गोबरेर माही वो लांबडी फांबडी से घालताळीन होतं गोधन पूजन करायचं आणि होतं काय केरचं केवड्या मेवड्या बांड्या बुच्चा घोडेली कटारे लांबी हारे आन दान लावा लष्कर सेज किदी सेज रांदी कुडी भरो घी तलावडी बळो छान गणगण देश दवाळी माता मारे बंजारारी टांगे रूच करेस मारे याडी उनुरी भाई उनुरी बहने उनुरी टांगे रूच करेस वो तो जान जर तम बंजारा वो तो जर तमार उपस्थिति दिखा दिने तो मतमने चैलेंज करन पूछू कि एक मीनार माई समाज से आरक्षण दे शिवाय सरकार दूसरो भाग छे आपण संस्कृती कायच आज पुरे देशेर माये महाराष्ट्र राज्येर माये वेगवेगळे समाजेर लोक केरेच की आतरा बंजारा अब भार कस काय निकल गे ये लाखों तैयार एनु नेतृत्व कौन कर रो एनु ताकत कौन दे रो पोलीस परेशान छ सीबीआई परेशान छ गुप्त शाखा परेशान छ वो ढूंढ रहे कि ये गोरमाटी यात्रा दन कत जप रहते पण म्हणून मालम छे काबाड़ कष्ट करेवाळ गोरमाटी ये महाराष्ट्र ने स्वाभिमानी थी हुबो करे वाळो समाज ये भारत देश ने स्वाभिमानी थी हुबो करे वाळो समाज छ आज मुंबई जर वो तो खड़ी फोड़ो कोण गोरमाटी वो बिल्डिंग बांधो कोण बंजारा आज महाराष्ट्र रे साखर कारखाना जर चालू हो तो केरे जीवे चाल रहे छ बंजारा समाजार कोयतार जीवे चाल रहे छ राष्ट्रीय महामार्ग कौन बनाओ वो लमान मार्ग कहा कहते थे देशाला मीठ मसाला अन्न धान्य पुरवण्याचं काम कपडा पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं ते हा देश सक्षमपणे उभा आहे तुम्हाला अन्न धान्य देणाऱ्या तुमच्या पोटामध्ये अन्न पुरवणाऱ्या या समाजाला तुम्ही साथ देणार आहात की नाही अरे ज्या बंजाराचं मीठ तुम्ही खाल्लं ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहा नीट आणि जो मिठाशी गद्दारी करतो त्याला नमक हराम म्हणतात सरकारला राज्याला आणि देशाला मी आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आमचं मीठ खाल्लेलं आहे आमच्याशी नीट आमचं आरक्षण देऊन मला फेर विचार करावा लागेल महाराष्ट्र राज्याच्या 72 विधानसभेमध्ये बंजारा समाजाच्या मताच्या जीवावर जे जे आमदार निवडून आले जे जे खासदार निवडून आले त्यांना मी आवाहन करतो की आज तुम्ही बंजारा समाजाच्या मतावर आमदार खासदार आहात आज बंजाराची वेळ आलेली आहे बंजाराच्या पाठीशी उभे राहा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्या आमच्यासाठी मागणी करा लोकसभा विधान परिषदेमध्ये आमचे प्रश्न मांडा रस्त्यावरती आमच्यासाठी तुम्ही पण लढा नसता आम्हाला फेरविचार करावा लागेल बंजारा समाजाची मतं दुसऱ्याला द्यायची पाळी तुम्ही आणू नका मी आवाहन करतो सरकारला की मुख्यमंत्री महोदय मला माहित आहे की बंजारा समाजावरती आपलं प्रेम निश्चित त्या ठिकाणी आहे पोहरा देवीच्या माध्यमातून विकासाला जी निधी आपण दिलात तांडा समृद्धी योजना आपण आणली ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला मग 77 वर्षापूर्वीच्या या मूळ आदिवासी बंजारा समाजाला तुम्ही तातडीने आरक्षण देणार की नाही मी तुम्हाला विनंती करतो
की या गोरगरीब मजूर समाजाला आज 500-500, 1000-1000 रुपयाची मजुरी सोडून हे लोक स्वखर्चाने इथं आले. उद्या यांच्या मिठाची मिरचीची व्यवस्था कोण करणार? यांची जर रोजगाराची कमाई गेली तर यांच्या घरामध्ये अन्नधान्य नसतं. मुख्यमंत्री महोदय, जास्त प्रतीक्षा घेऊ नका. तातडीने तुम्ही आमची मागणी पूर्ण करा. तुम्हाला विनंती या ठिकाणी आहे. खूप काही बोलण्यासारखं असताना मी मुद्दामहून जास्त काही बोलणार नाही. या लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्या महिलांचा पोशाख बघितल्यानंतर तुम्हाला आम्ही आदिवासी आहोत का ह्याचा पुरावा द्यायची गरज वाटते का? बंजारा महिलाकडे बघितल्यानंतर वाटत नाही का ही ट्रायबल वुमन आहे? ब्रिटिश म्हणतं क्रिमिनल ट्राईब, ट्राईब म्हणजे जमात. मग आम्ही जमात होतो, तुम्ही मुक्त जाती का म्हणता? जर ब्रिटिश सरकार, हैदराबादचं निजाम सरकार तुमचं चेन्नईचं पूर्वीचं नाव मद्रास होतं, ते मद्रास गॅझेटमध्ये पण आदिवासी म्हणून याचा उल्लेख आहे. मग देशातले एवढे पुरावे तुमच्याकडे जर असतील तर कशासाठी तुम्ही बंजारा समाजाचा अंत पाहता? वेळ गेलेली नाही. 1 महिन्याच्या आत जातीचे प्रमाणपत्र द्या. नसता खुर्ची खाली करण्यासाठी बंजारा समाज मुंबईमध्ये धडकता आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.